पाणी सगळं कास्टिकचं पाणी येते आमच्या घरापुढे. सगळं पोरांना उलटी वाहू लागले, आजारी पडू लागले 8-8 दिवसांना. ते आयुक्ताला बी सांगितलं, आम्ही बघून गेले, कोणी काय केलेलं नाही. तसंच चालू आहे. आता 30 वर्ष झाले आम्ही तर येऊन, ते चालूच आहे. ते कास्टिकचं पाणी बंद व्हायला पाहिजे आम्हाला. एमआयडीसी भूलक्ष्मी नगर, ते कास्टिकचं पाणी बंद व्हायलाच पाहिजे आम्हाला. मुलं आजारी पडू लागले. कचरा काढणारा कोण नाही. तिकडे रंग डाईंगचं पाणी बंद करणे. तिकडे कचरा पडला तर इकडे देवापुढे फोटो सगळं कोणी घेऊन जात नाही. आम्ही सगळं अर्ज देऊन आलोय. तुम्ही येऊन काय तर कितीदा सांगू लागले. कोंडी मेंबर नाही, पुरुण नाही, उत्तरगावकर नाही आणि कर्ली मेंबर नाही. इकडे मेंबर पुढच्या इलेक्शनला आम्ही मत घालणार नाही. एवढंच. कोटे नगर पर्यंत कचराची गाडी एक महिन्यामध्ये फक्त 10 दिवस त्यांनी फक्त डोर टू डोर करतात आणि कचरा स्वतः माणूस तिथं असताना त्यांनी घेत नाहीत. इथं महिलांना मानतात त्यांनी, नाही तुम्ही कचरा स्वतः गाडीमध्ये टाका. अरे आम्ही माणसाला महानगरपालिका का ठेवलं? आम्ही घरच्या घरी टॅक्स भरतो. 670 रुपये जो टॅक्स आहे ना, 900, आम्ही ते घरात वर्षात टॅक्स भरतो. का भरतो? ते कचऱ्याचं टॅक्स घेतात ते. आणि आयुक्ताला यांना बी माहीत नाही. हे जून अधिकारी सगळं खेळ खेळतात. या ऑनलाईनमध्ये सिस्टीममध्ये आम्ही पाठवलो. मी विनंती करून आयुक्त मॅडमला विनंती करून सांगतो, पुऱ्याबागमध्ये लक्ष्मीनारायण टाकीचे राम मंदिरपासून बोलकोटे नगर कचराचा गाडी व्यवस्था नाही आहे. इथला नगरसेवक जो आहे ना, सगळं अनपढ नगरसेवक आहेत. जो असू द्या ते सगळं अनपढ आहेत. मी असं म्हणेन, अरे त्यांना कायदा माहीत नाही आहे ते काय. आणि आज गरीब लोक रस्त्यावर कचरा टाकलं तर महानगरपालिका त्यांच्यावर गुन्हा दाखल करतात. आग लावलं तर गुन्हा दाखल करतात. आज त्यांनी कचरा घेतला नाही. आयुक्ताला मी विचारतो, मी कोणावर गुन्हा दाखल करू? आयुक्तावर करू का? जूनचा अधिकारीवर करू का? मी कोणावर अधिकारी केस करू? मी आयुक्त विनंती करून सांगतो वारंवार, हे लास्ट रस्त्यावर महिला आम्ही सगळे आलेले आहेत. प्रत्येक टायमाला असं प्रत्यार झालं ना, आम्ही कोर्टापर्यंत जाऊ शकत. तुम्ही आम्हाला चान्स देऊ नका. कोर्टात गेलं तर सगळ्यांना आम्ही कोर्टात ओढून घेतो. नम्र विनंती.